आलू चिप्स तर सगळेच बनवतात, पण ते पांढरे शुभ्र कसं होणार याच्यासाठी भरपूर अशा टिप्स पाहिजे असते. तर सगळ्यात आधी जेव्हा आपण आलू त्याला किसून घेतो, स्लाइसेस करतो, तेव्हा ते पाण्यामध्येच टाकायचे आणि 3 ते 4 पाण्याने ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि रात्री जर भिजत घालत असेल तर त्याच्यामध्ये तुरटी टाकून ठेवायची. त्यानंतर ना इकडे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ टाकलं. कारण एक्स्ट्राचं पाणी पूर्ण बाहेर जेव्हा आपण निथळून घेऊ, तेव्हा ते पाणी म्हणजे मीठ जे आहे ते जास्त त्याला लागून राहणार नाही. आणि इथे बघू शकता जसं आपल्या नखाने जर कट लागत असेल, तर समजायचं की आपल्या आलू चिप्स पूर्णपणे शिजलेले आहे. त्यानंतर ओली बेडशीट करायची, छान त्याला झटकून घ्यायचं आणि त्याच्यावर चिप्स टाकायचे, जेणेकरून ते अजिबात चिकटणार नाही. आणि 2 दिवस मस्त असे कडकडीत उन्हामध्ये वाळवले, की लगेचच ते चिप्स जे आहे ते भरून ठेवण्यासाठी रेडी होते. आणि तळून जर बघितले तर तुम्ही बघू शकता किती छान असे पांढरे शुभ्र ते चिप्स झालेले आहे.